विरोधकांना इव्हेंट करायचा आहे जेणेकरून दिवसभर ते टीव्हीवरती दिसतील। आमदार छगन भुजबळ यांचा विरोधकांच्या बहिष्कारावरून टोला। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची अबू आझमींची भूमिका। महाविकास आघाडीच्या बहिष्कारानंतरही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ। आझमींच्या एक्झिटमुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ 50 वरून 48 वर। महाविकास आघाडीच्या सोबत नाही, महायुती सोबत राहायचं हे सरळ सांगा ना, तुम्हाला सोबत घ्यायचं की नाही हे आम्हालाही ठरवावं लागेल। आमदार संजय शिरसाट यांचा अबू आझमींना टोला। उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत असतील तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही। उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया। मार्कडवाडीच्या समर्थनार्थ पोस्टर घेऊन जितेंद्र आव्हाड विधान भवनामध्ये। लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडी असं पोस्टर आव्हाडांनी दाखवलं। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा फोनवरून संवाद। महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना। उद्या महाविकास आघाडी आमदार घेणार शपथ। आज 173 आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ। विधानसभेचं कामकाज स्थगित झाल्यामुळे उर्वरित शपथविधी हा उद्या होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून विजयी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारकीची शपथ। कोपरी पाच पाखाडीमधून केदार दिघेंचा पराभव करून शिंदे विजयी झाले। सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ। बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचा अजितदादांनी केला होता पराभव। हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता। विधानसभेचे महायुतीचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस। देशभरामध्ये 17 राज्यातल्या 1,59,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित। विलंबाची कारणं सुप्रीम कोर्ट तपासणार। कारण समाधानकारक नसेल तर लगेच निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। महाराष्ट्राला मोदी सरकारकडून 1 नवोदय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचं गिफ्ट। दर्जेदार शिक्षणासाठी देशभरामध्ये नवीन 28 नवोदय आणि 85 केंद्रीय विद्यालयांनाही मंजुरी। राज्यभरामध्ये तापमानात घट होण्याचा अंदाज। सोमवारपासून तापमानामध्ये 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता। मुंबईच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा मेसेज। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी। बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचा मेसेज। लोकविकास उपक्रमाच्या द्वारे धारावीमधील रहिवाशांची सरकारी कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत नोंदणी। 300हून अधिक कुटुंबांना 10 कोटी रुपयांच्या वैद्यकीय विम्याचा लाभ मिळणार। मुंबई पालिकेला लागू केलेली 100% पाणी कपात मागे। पाणी कपात मागे घेण्यामागे ठाणे आणि भिवंडीकरांनाही दिलासा। मॅरेथॉनच्या निमित्तानं उद्या पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते विरारच्या दरम्यान अतिरिक्त विशेष लोकल चालवण्यात येणार। मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा। भिवंडीच्या कवाड गावामध्ये एका घराला भीषण आग। आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या मार्कडवाडी गावामध्ये लागले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर। उद्या शरद पवार यांचा मार्कडवाडी दौरा असताना भाजप समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेमध्ये। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं बांगलादेशच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन। बांगलादेशचा झेंडा पायाखाली तुडवत जाळण्याचा प्रयत्न। सांगली जिल्ह्यातील राजाराम बापू साखर कारखान्याच्या ऊसाचे दर जाहीर। ऊसाला 3,275 रुपये प्रति टन मिळणार। पहिला हप्ता 3,200 तर दुसरा हप्त्याचे 75 रुपये हे दिवाळीपर्यंत दिले जाणार। नागपूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीकडून 40 जागा लढवण्याचा निर्धार। मित्रपक्षासोबत चर्चा न करता राष्ट्रवादीनं परस्पर केली घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेचे मलकापूर तालुका प्रमुख
दीपक चांभारे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची मध्य प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांकडून धमकी। कारवाई न करण्यासाठी 5,000ची मागितली लाच, अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। भंडाऱ्यातील अतिक्रमणावरती बुलडोजर, शहरातील शास्त्री चौक, जलाराम चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक आणि राजीव गांधी चौकातील अतिक्रमण काढलं। गोंदियामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे कापून ठेवलेला धान पीक खराब होण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या लाखनीमधील हॉटेलमध्ये घोणस जातीचे 3 विषारी साप आढळले। सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं या सापांना पकडला। नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, सातत्यानं घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी। नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा जवळपास 327 हेक्टरवरती पिकांना फटका, द्राक्ष, कांदा पिकासह भाजीपाला पिकाचंही नुकसान। वर्ध्याच्या आष्टीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजनामुळे निवड करण्यात आलेली कार्यकारिणी बरखास्त, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का। बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगमध्ये पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण, या प्रकरणामध्ये 4 विरोधात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।